आज आपण दिवाळी फराळातील एक म्हणजे ती करंजीची रेसिपी पाहूया। अशी भरपूर सारण भरलेली गुबगुबीत आणि मस्त रंगाची खारीसारखी खुसखुशीत होटाने सुद्धा खाता येईल अशी ही करंजी अजिबात तेलकट नाही। करंजीचा आवाजही ऐकू शकतात। एकदम खुसखुशीत अशी ही करंजी झालेली आहे। तर यासाठी आपल्याला थोडा सुद्धा मैदा वापरायची गरज नाही किंवा साठा गव्हाचं पीठ काही न वापरता महिनाभर अशी मस्त कुरकुरीत राहणारी मस्त सोनेरी रंगाची अशी खुसखुशीत करंजीची रेसिपी पाहूया। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मग आपल्या आजच्या या करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवत आहे। तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने हे साहित्य मोजून घेऊ शकतात। एक वाटी गच्च भरलेला हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तेवढ्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा हा आपल्याला एकदम बारीक असा 0 नंबरचा तोच घ्यायचा आहे। ह्या एक वाटी रव्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। साखर ही मिक्सरमध्ये दळून घेतली आणि ती 1.5 वाटी घ्यायची आहे। सोबतच आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घ्यायचे आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई घेताना आपल्याला थोडीशी जाड तळाची घ्यायची आहे। गॅस चालू केलेला आहे आणि एक वाटी घेतलेला खोबऱ्याचा खीस हा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती मस्त असा खमंग होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यामध्ये अगदी पाव चमचा थोडंसं तूप टाकू, म्हणजे मस्त कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा खीस भाजला जाईल। तूप जास्तही टाकायचं नाही, अगदी थोडंसं टाकल्यावरती मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा खीस मस्त असा भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं जास्त जाळायचा सुद्धा नाही, असा थोडासा तांबूस रंगावरती भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि पूर्ण हा गार होऊ द्यायचा आहे। असा थोडासा पसरून ठेवला तर लवकर हा खोबऱ्याचा खीस थंड होईल। आता गॅसवरती कढई पुन्हा ठेवलेली आहे। कढईमध्ये एक पोहे खाण्याचा चम्मच तूप टाकते। तूप किंवा तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता घेतलेला एक वाटी रवा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये आणि रवा हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही, तर कमी गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी हा रवा असा थोडासा याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजते वेळेस आपल्याला जास्त तुपाचा किंवा जास्त तेलाचाही वापर करायचा नाही, अगदी थोडंसंच फक्त तूप किंवा तेल हा करंजीचा रवा भाजायला लागत असतो। असा कंटिन्यू परतून घेतला तर सगळ्या बाजूंनी हा रवा एकसारखा असा भाजला जातो आणि कुठेही तो करपत नाही। या ठिकाणी आपले साधारण 6 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे। मस्त असा भाजून झालेला आहे, सुगंधही सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा असा बदामी रंग आलेला आहे, जास्त सुद्धा लाल होऊ द्यायचा नाही। आता हा भाजून झालेला रवा ताटामध्ये काढून घेते। कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा आपल्याला परतून असे मस्त क्रंची करून घ्यायचे आहे। तर या ड्रायफ्रूटमध्ये साधारण 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम, थोडीशी चारोळी, 8 ते 10 मनुक आणि अर्धा चमचा खसखस एवढं हे साहित्य टाकून साधारण अर्धा मिनिटा ते 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी ठेवलेला आहे, कमी गॅसवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। असा थोडासा रंग याचा बदलला का मग गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा भाजून घेतलेले ह्याच साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि आता पूर्ण तिघं साहित्य हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। आता हा जो खोबऱ्याचा खीस आहे असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे। असा हाताने चुरून घेतला तर मस्त याचा बारीक असा चुरा होत आहे, एवढा क्रिस्पी हा खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे। आता पूर्ण खोबऱ्याचा खीस हा मस्त चुरून घेतलेला आहे आणि ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे असं मिक्स करत असतानाच त्यामध्ये घेतलेली साखर 1.5 वाटीची आहे, पिठी साखर, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। तर हे जे प्रमाण आहे संपूर्ण माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे। मी जसं घरी करंजीचं सारण बनवते त्यानुसार तुम्ही जर का घ्यायचं असेल तर ह्याच प्रमाणामध्ये करा किंवा खोबऱ्याचा खीस जास्त तुम्हाला घालायचा असेल तर आणखी 1 वाटीच्या ऐवजी 2 वाटी खोबऱ्याचा खीस घाला। ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही वाढवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक यामध्ये बदल करू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्या चवीनुसार
वेलची पूड सुद्धा टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूड बारीक कुटून घेतलेली आहे। वेलची पूड कुटत असताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग कुटून घ्या। वेलची पूड अगदी बारीक अशी कुटली जाते आणि पटकन सुद्धा कुटली जाते। तर वेलची पूड टाकलेली आहे, संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सारण किती मस्त असं झालेलं आहे, पांढरं शुभ्र आणि अगदी मोकळं मोकळं। आता करंजीचं जे बाहेरचं आवरण असते त्याला पारी म्हणतात आणि ती पारी बनवण्यासाठी आपल्याला बारीक असा रवा घ्यायचा आहे। रवा घेताना खूप बारीकच घ्या, जाड रव्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही। ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे। घेतलेला रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणून ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळण ठेवून त्यामध्ये 2 वाटी हा रवा टाकते। ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य मोजून घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे। रवा हा चाळून घेतलेला आहे। आता अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजेच करंजी चवीला मस्त अशी लागते। आता आपला जो सिक्रेट साहित्य आहे ना करंजीचा, तो म्हणजे पाव चमचा पिठी साखर। अशी ही पिठी साखर जर का पारीच्या मध्ये टाकली करंजीच्या आवरणाच्या मिश्रणामध्ये, तर करंजीला मस्त असा सोनेरी रंग तर येतोच, त्याशिवाय जास्त काळासाठी ही करंजी मस्त अशी क्रंची राहते। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे, मीठ आणि पिठी साखर। त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेलं आहे। तेल तडका पॅनमध्ये घालते आणि कडकडीत असं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। तेल आता हे गरम झालेलं आहे, मस्त धूर निघेपर्यंत गरम केलेलं आहे आणि ते कडकडीत गरम तेल ह्या रव्यावरती आपल्याला सोडायचं आहे। असा फेस झाला पाहिजे इतपत हे कडकडीत तेल असायला हवं। आता हे गरम आहे म्हणून चमचने मिक्स करून घेऊ। तेल वापरायचे नसेल तुम्ही तूपही ही करंजीच्या सारणामध्ये टाकू शकतात, पण मला तेलाची करंजी ही खायला आवडते म्हणून मी तेल टाकलेले आहे। संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ। पूर्णपणे हे गार झालेलं आहे, म्हणूनच हाताने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजे कण्याकण्याला तेलाचं मोहन हे लागेल। यापेक्षा आपल्याला जास्तही तेलाचा वापर करायचा नाही। असा हा रवा दिसत आहे। आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर मैदा गव्हाचं पीठ न वापरता आपण जर का अशा प्रकारे रव्याचा वापर करून ही पारी बनवली तर करंजी संपेपर्यंत म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तरी मस्त अशी खुसखुशीत राहते, अजिबात ही मऊ पडत नाही आणि वातडही होत नाही। त्यासाठी हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा करंज्या करून तर पहा। आता थोडं थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे आपण मळून घेतलेला आहे, पारीसाठी लागणारं पीठ मळत असताना जास्त घट्टसर सुद्धा आपल्याला हे मळायचं नाही किंवा सैलसर सुद्धा नाही, ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता साधारण अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवते आणि हा रवा आहे म्हणून थोडंसं हे मुरू द्यायचं आहे। साधारण 25 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। असा हा रवा मुरलेला आहे। त्यानंतर आपल्याला करंज्या बनवायला सुरुवात करायची आहे। हे जे पीठ आहे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का वेळ असेल तर तुम्ही तासाभरासाठी सुद्धा हे असंच मुरण्यासाठी ठेवू शकता। पुन्हा मळून घेतलेला आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे। असे लहान साईजमध्ये आपल्याला हे उंडे करून घ्यायचे आहे। अगदी भराभरी उंडे होतात, साधारण या ठिकाणी मी 5 ते 6 उंडे करून घेतलेले आहे। आता लाटी ही लाटून घ्यायची आहे। थोडासा मैदा घेतलेला आहे, ह्या उंड्याला लावून आणि लाटून घ्यायचं आहे। लाटत असताना खूप आपल्याला हे जाळ सुद्धा राहू द्यायची नाही पारी आणि खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही। पारी लाटून झालेली आहे। तर पहिली जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचा न वापरता, जर का तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर करंजी कशी बनवाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकतात। असं भरपूर सारण टाकलेलं आहे करंजीमध्ये, साधारण 2 पोहे खाण्याचे चमच गच्च भरून सारण टाकलेलं आहे। सारण आपल्याला असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि असं अर्धा चंद्राकृती आकारामध्ये पाणी लावलेलं आहे। त्यानंतर वरची जी पारी आहे अर्ध पारी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बोटांनी दाबून घ्यायची आहे। आता ही करंजी कापण्याची चक्री घेतलेली आहे। ह्याला काही भागामध्ये फिरकी म्हटलं जाते, चक्री म्हटलं जाते। तर ह्याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा नसेल तर सुरी घ्या आणि सुरीने सुद्धा अशा प्रकारचा आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे, साचा वगैरे न वापरता।
मस्त पांढरी शुभ्र अशी ही करंजी झालेली आहे। तर आता मी तुम्हाला साचा वापरून कशी परफेक्ट करंजी आपण बनवायची ते दाखवत आहे, अजिबात न फुटणारी। तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा करंजी बनवताना एक सुद्धा करंजी फुटणार नाही, एवढी मी 100% खात्रीने तुम्हाला सांगते। तर दुसरी पारी सुद्धा अशीच लाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साच्याने। तर अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला अगदी बारीक असा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पारी ठेवायची आहे। खाली पीठ वगैरे काही लावायची गरज नाही। या ठिकाणी सारण सुद्धा मी भरपूर असं भरते, म्हणजे चवीला ही करंजी मस्त चविष्ट लागते। साधारण 3 चमच पोहे खाण्याचं गच्च भरले जातील इतकं हे सारण भरून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो भाग आहे याला अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अर्ध भागाला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्यानंतर साचा हा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यावरती थोडंसं दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून घेतलेला आहे। असं छान दाबून घेतल्यावरती जी पारी बाहेर शिल्लक असते ती पारी आपल्याला कट करायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने। आता पूर्ण शिल्लकची राहिलेली पारी ही काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ही करंजीचा साचा ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी आपली ही करंजी झालेली आहे, किती मस्त दिसत आहे। अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला एक करंजी करून दाखवते। तशाच प्रकारे साच्यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि वरतून पारी ठेवून सारण भरायचं आहे। एवढ्या ह्या सारणामध्ये साधारण 30 ते 35 करंज्या होत असतात आणि आपण जे पारीसाठी रव्याचं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा पीठ अगदी परफेक्ट होते। तुम्ही एका बाजूला सुद्धा पाणी लावू शकतात किंवा पूर्ण गोल बाजूने सुद्धा पाणी लावू घेऊ शकता, काही हरकत नाही। आता मी पूर्ण गोलाकारामध्ये पाणी लावून दाखवलेलं आहे। साचा बंद करते आणि आधीप्रमाणेच शिल्लक राहिलेली पारी ही काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे आणि पुन्हा मी तुम्हाला साचा हा ओपन करून दाखवते। ही तिसरी सुद्धा तुम्ही करंजी पाहू शकतात आणि ही उरलेली पारी आपल्याला पुन्हा दुसरी पारी बनवण्यासाठी वापरायची आहे। दाबताना फक्त असं छान घट्ट दाबून घेतलं तर ज्या कळ्या असतात त्या ओपन राहत नाही आणि तळताना करंजी ही सुटत नाही। ह्या प्रकारे बाकीच्या सगळ्या सारणाच्या करंज्या मी करून घेते, किती छान अशा दिसत आहे। आणि करंज्या ठेवत असताना मात्र त्या अशाच आपल्याला उघड्या ठेवायच्या नाही, तर असा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती सगळ्या करंज्या अशा ठेवत घ्यायच्या आहे आणि वरतून सुद्धा तो कापड आपल्याला झाकून ठेवायचा आहे या प्रकारे, म्हणजे त्या कडक होत नाही आणि तळताना करंजी ती फुटत नाही। आता करंज्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यानंतर आता करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते। तळण्यासाठी ताटामध्ये एवढ्या करंज्या घेतलेल्या आहे, बाकीच्या करंज्या ह्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या आहे। तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तर जास्त गार सुद्धा तेल नको आणि खूप असं धूर निघेपर्यंत तापलेलं सुद्धा तेल करंजी तळण्यासाठी आपल्याला घ्यायचं नाही, तर मीडियम पेक्षा थोडं जास्त तापलेलं तेल वापरायचं आहे। गॅस सुद्धा मी आता मीडियम ठेवलेला आहे आणि करंज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहे। हाताने मी सगळ्या करंज्या ह्या सोडलेल्या आहे, जेवढ्या आपल्या कढईमध्ये माहिती तितपत करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे। आणि तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, पहिल्यांदाच करंजी बनवून तळत असाल तर कशा प्रकारे तळायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती आपल्याला पलटवायची नाही, तर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे। त्यानंतर मग अगदी हळूवारपणे झाऱ्याने अशी एक एक करंजी आपल्याला उलटपालट करायची आहे आणि करंजी त्यानंतर जशी तळली जाते त्यानंतर जे बुडबुडे आहे ना तेलाचे ते कमी होतात। पलटवताना अगदी हळूवारपणेच आपल्याला ह्या करंज्या पलटवायच्या आहे, म्हणजे जेणेकरून एक सुद्धा करंजी फुटत नाही। आता करंजीला मस्त असा रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला। साधारण एक करंजीची बॅच तळायला 3 ते 4 मिनिटं लागतात। करंजीला मस्त असा रंग आलेला छान क्रिस्पी करंजी दिसत आहे। त्यानंतर करंजी तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला करंजीचा आवाजही ऐकवते, किती मस्त अशा कुरकुरीत ह्या करंज्या झालेल्या आहे। रंग सुद्धा मस्त असा करंजीला आलेला आहे, पांढरा शुभ्र, आणि तेलातही करंजी कुठेही फुटत नाही, तेलही तुम्ही पाहू शकतात। आता अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते।
मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर करंज्या कशा प्रकारे तळायच्या, तर झारा घ्यायचा आणि झाऱ्यामध्ये करंज्या अशा ठेवून घ्यायच्या आणि झाऱ्यामध्ये करंज्या ठेवल्यावरती तो हळूच तेलामध्ये कढईमध्ये सोडायचा आहे. याने काय होतं, नवीन शिकणारे जरी असाल, अनुभव नसेल तळण्याचा, तरी सुद्धा मस्त अगदी परफेक्ट करंज्या आपण तळून घेऊ शकतो. हातावरती तेल सुद्धा उडण्याची शक्यताही राहत नाही. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत इथपर्यंत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आधीच केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तो सगळ्यात नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. मग मंडळी, अशा प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी संपूर्ण ह्या तळून घेत आहे. आता सगळ्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहे. करंज्याला किती मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या करंज्या दिसत आहे. खारीसारखेच मस्त क्रिस्पी अशा ह्या करंज्या होत असतात आणि डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती संपेपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या करंज्या राहतात. हातावरती तुम्हाला ही करंजी सोडून सुद्धा दाखवते, अजिबात थोडं सुद्धा तेल लागत नाही. आता ही करंजी मी तुम्हाला तोडूनही दाखवते, तुम्ही आवाजही ऐकू शकता. अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी परफेक्ट मापासह ही करंजी आपली झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा, अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.